नमस्कार. श्रीदेवी किचन प्रतिभाज रेसिपीमध्ये मनापासून स्वागत आहे. आज आपण पाहणार आहोत सकाळच्या घाई गडबडीत असा ब्रेकफास्ट की घरातील लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांनाच आवडेल. शिवाय अवघ्या 10 ते 15 मिनिटात तयार होतो. बनवायला सोपा, खायलाही मस्त लागतो. लहान मुलांसाठी हेल्दी आणि पौष्टिक असा हा नाश्ता आहे. कमीत कमी वेळेत झटपट तयार होतो. चला तर मग सुरुवात करूया. तर इथे मी सकाळचा ब्रेकफास्ट किंवा नाश्ता बनवण्यासाठी 1 वाटी भरून रवा घेतला आहे. जाड किंवा बारीक तुम्ही कुठलाही रवा घेऊ शकता. 1 वाटी रव्यात 1-2 लोकांसाठी बरोबर असा हा नाश्ता होतो. वाटी मोठी असेल तर 2 ते 3 लोकांसाठी हा नाश्ता बनवू शकता. मोठी वाटी भरून, गच्च वाटी भरून घेतली तर 3 लोकांसाठी पुरेसा असा नाश्ता होतो. तर एवढ्या रव्यामध्ये 1-2 लोकांसाठी बरोबर हा ब्रेकफास्ट होईल. तर आता हा रवा मी एका मिक्सरच्या भांड्यात घातला आणि यात घातले 2 चमचा एवढे घट्टसर दही. यात घालूया आता पाणी. ज्या वाटीने आपण रवा मोजून घेतला होता त्याच वाटीने 1 वाटी भरून पाणी घ्यायचे. जेवढा रवा तेवढं पाणी वापरायचे. आता हे सर्व पाणी, दही आणि रवा यात घालून चालू बंद करून 2-3 वेळा मिक्सरला हे फिरवून घेऊयात. अगदी जाड ठेवायचे नाही किंवा खूपच बारीक वाटून घ्यायचे नाही, मध्यम असे हे वाटून घ्यायचे. तर हे पहा, या पद्धतीने इथे असे मी हे वाटून घेतले. आता हे सर्व मिश्रण आपण एक खोलगट भांड्यात घालूयात. यात थोडंसं पाणी घालून मिक्सरमध्ये फिरवून ते सुद्धा यात ॲड केलं. अगदी पोहे खाण्याचे 1 ते 2 चमचे एवढे, म्हणजे यात जे रव्याचे मिश्रण लागले होते तेही निघून जाते. त्यानंतर पोहे खाण्याचे 1 ते 1.5 चमचा एवढे तेल घातले. सोबतच 1 ते 1.5 चमचा एवढी तांदूळाची पिठी, त्याचबरोबर अर्धा ते पाऊण चमचा एवढे जिरे, अर्धा चमचा साखर घालूयात आणि चवीनुसार मीठ घालूयात आणि सर्व हे मिक्स करून घेऊयात. तुम्ही म्हणत असाल 3 ते 4 दिवसापासून माझे व्हिडिओ येत नव्हते, माफ करा. तुमच्याकडेही एवढाच पाऊस आला होता का? आमच्याकडे ढगफुटी म्हणून एवढा पाऊस आला आणि नदीला महापूर आला. या पुरात माझी भाची, भावाची मुलगी वाहून गेली. तर 3 दिवसानंतर ती मृतदेहात भेटली, म्हणून मनस्थिती थोडीशी खराब होती. त्यामुळे व्हिडिओ तुमच्यापर्यंत वेळेवर मी पाठवू शकले नाही, म्हणून क्षमा असावी. तर आता एका प्लेटला आपण तेल लावून घेऊयात. 5 ते 10 मिनटं मुरू द्यायचे किंवा नाही मुरले तेव्हाहीच आपण करू शकतो. प्लेटला तेल लावून घ्यायचं किंवा कढईत पाणी गरम करण्याची ही जी पूर्वतयारी ती आधीही तुम्ही करू शकता, म्हणजे लवकरात लवकर हा नाश्ता आपण बनवू शकतो. तर प्लेटला तेल लावून घेतलं आणि कढईत 1 ते 1.5 ग्लास एवढं पाणी गरम करायला ठेवलं. त्यात जाळी ठेवली. आता हे मिश्रण आपण एकदा पुन्हा मिक्स करून घेऊयात. पाणी गरम होते तोवर मिश्रण चांगलं मिक्स करून घेतलं आणि आता यात घालूया आपण अगदी चिमूटभर एवढा बेकिंग सोडा. अगदी थोडासाच इथे मी बेकिंग सोडा घातला. चिमूट ते 2 चिमूट एवढा बेकिंग सोडा घातला आणि त्यानंतर इथे आपण अर्धा चमचा एवढे इनो घालूयात. यामुळे मस्त असा हा नाश्ता टम्म फुगतो आणि जाळीदार असा होतो. आता हे सर्व आपण मिक्स करून घेऊयात किंवा इनोवर तुम्ही 2 ते 3 थेंब पाण्याचे घालू शकता किंवा अर्धा चमचा एवढे पाणी घालून, म्हणजे सोडाही मग लवकर ॲक्टिवेट होतो. आता सर्व हे मिक्स करून घेतलं आणि पटकन हे जे तेल लावलेले प्लेटमध्ये आपण टाकूयात. जास्त वेळ न करता पटकन मिक्स करून या प्लेटमध्ये हे मिश्रण टाकायचे आणि थोडीशी रंगापुरती मी इथे काश्मीरी मिरची पूड घातली वरून आणि थोडंसं आमचूर पावडर किंवा चाट मसाला घालू शकता. इथे मी थोडासा वरून चाट मसाला घातला. आता इकडे पाणीही गरम झालं होतं, उकळी यायला लागलं होतं. गॅस मध्यम आचेवर करून यावर प्लेट ठेवून घेतली आणि आता यावर झाकण ठेवून घेऊया. तुम्ही स्टीमरलाही 10-12 मिनटं होऊ देऊ शकता. इथे आपण 15 मिनटं मध्यम आचेवर वाफवून घेतला. आता झाकण काढले. आता आपला हा नाश्ता कितपत शिजला आहे ते पाहूयात. तर हे पहा, सुरी आपली क्लीन अशी निघाली, म्हणजे बरोबर असा हा शिजला आहे आणि तुम्ही पाहू शकता वरतीही मस्त टम्म फुगून आला आहे. आता हा खाली घेतला आणि मस्त थंड होऊ देऊयात. तर अजून हा गरमच आहे तरीसुद्धा कळा निघाल्या आहेत, हे पहा.
एवढा गरम असल्यावरच याच्या मस्त कडा सुटल्यात, म्हणजे मस्त असा नाश्ता आपला परफेक्ट शिजला आहे. आता गार झाल्यावरच हे पहा, आपण हाताने उचलतोय तरी अगदी कडा मोकळ्या अशा सुटल्या आहेत. तर हातानेच असा हे आम्ही काढून घेतला आहे पहा. दुसऱ्या बाजूनेही, उलट बाजूनेही पाहू शकता किती मस्त असा हा नाश्ता निघाला आहे. अगदी केकसारखा किंवा ढोकळ्यासारखा. तर प्लेटला सुद्धा काहीही लागलेलं नाही. आता आपण हा कट करून घेऊयात. तुम्ही चौकोन आकारात वडीसारखा सुद्धा कापू शकता. तर या पद्धतीने इथे मी त्रिकोण आकारात हा कापते. कापतानाच तुम्हाला दिसत असेल किती अगदी स्पॉन्जी असा झालेला आहे. तर हे पहा, एक पीस तुम्हाला उचलून दाखवते. किती मस्त जाळी आली आहे याला सर्व बाजूने. आतपर्यंत मस्त अशी जाळी पडली आहे आणि टम्म फुगला आहे. आपण प्रेस करतोय तर त्याच जागेवर येतो आहे. तर त्याच पोझिशनमध्ये हा ढोकळ्याचा किंवा नाश्त्याचा पीस दिसतोय. तर हे पहा, किती मस्त असा हा नाश्ता झाला आहे. तेवढाच खायलाही मस्त लागतो. तुम्ही असाही खाऊ शकता किंवा हिरव्या चटणीसोबतही खाऊ शकता. आपण याला अजून वरून थोडीशी मिरची पूड घातली आहे. तर थोडंसं तेलात फ्राय करून घेऊयात. तर तव्याला मी इथे थोडंसं तेल लावून घेतलं आणि मंद ते मध्यम आच करायची. यावर थोडीशी कोथिंबीर घालूयात आणि उलट बाजूने हे पीस आपण असे उलटपालट करून थोडेसे या तेलामध्ये परतवून घेऊयात. जास्त कुरकुरीत करायचे नाही, तर अगदी थोडीशी उलट बाजू दोघं बाजूने तेलात मस्त असे भाजल्यासारखे करायचे. तर थोडीशी वरून कोथिंबीर घालून अजून 1 ते 2 मिनटं मी मस्त दोघंही बाजू उलट करून घेते. अगदी पोहे खाण्याचे 1 ते 2 चमचे एवढे तेलातच हे परतले जातात. कमीत कमी तेलात मस्त असा हा नाश्ता मी परतवून घेतला. तेवढाच खायला मस्त लागतो. हलका बदामी सोनेरी रंग यायला लागला हलका हलका की तेव्हा काढून घ्यायचा. तर दोघंही बाजूने तुम्ही पाहू शकता मस्त असे कमी तेलात मी परतवून घेतले. आता सर्व आपण या पद्धतीने तळून काढून घेतले. दिसायला जेवढे मस्त दिसतं हा नाश्ता, तेवढाच खायलासुद्धा फार टेस्टी असा लागतो. घरातील लहानांपासून ते मोठ्यांपर्यंत सर्वांनाच आवडेल. तर हे पाहू शकता अगदी जाळी पडली आहे आणि दोघंही बाजूने मस्त असे भाजल्या गेले आहेत. तर एक तुम्हाला तोडूनही दाखवते. तर हे पहा, किती आतपर्यंत याला जाळी आहे. केकसारखा अगदी मऊसूत, स्पॉन्जी आणि जाळीदार असा झालेला आहे. कुठलाही पीस घेतला तरीसुद्धा आतपर्यंत याला जाळी आहे. चटणीसोबत, टोमॅटो सॉससोबत, चिली सॉस, हिरव्या चटणीसोबत कशासोबतही खाऊ शकता किंवा असाही हा नाश्ता मस्तच लागतो. सकाळच्या ब्रेकफास्टसाठी, मुलांच्या टिफिनसाठीही बनवून देऊ शकता. कितीही घाई-गडबडीत पटकन तयार होतो. आवडल्यावर लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. कमेंटद्वारेही सांगा. पुन्हा भेटूया. धन्यवाद.